नमस्कार रसिक श्रोते हो. बेट्टीने मुडीशी विवाह केला आणि ती त्याच्याबरोबर तेहरानला आली. मुडीमध्ये लपलेला सैतान हळूहळू जागा झाला होता, आक्रमक झाला होता. आपला सगळा राग, आपली निराशा तो बेट्टीवर काढत होता. बेट्टीवर त्याने जनावरासारखा हल्ला केला, मारहाण केली तिला. माहतोबचा सुद्धा तो विचार करायचा नाही. हे सगळं सोसून बेट्टीला कळून चुकलं होतं की आपण खूप मोठी चूक केली आहे. पण तरीही अत्यंत संयमाने ती आपल्या सुटकेचा प्रयत्न करतच राहिली. पुढे वाचूया आपण. नॉट विदाउट माय डॉटर, लेखिका बेट्टी महमूदी, सहाय्यक लेखक विलियम हॉफर. ह्याचा मराठी अनुवाद केला आहे लीना सोहनी यांनी. पुढे ऐकूया. त्यानंतरचे कितीतरी दिवस मी चालताना लंगडत होते आणि अंगातली शक्ती तर इतकी क्षीण झाली होती की 4 पावलं देखील चालवत नव्हतं. कुणी आपलं तोंडसुद्धा बघू नये असं मला वाटायचं. रुझारी घेतली तरीसुद्धा वण कधीतरी दिसायचेच. महातोब बरोबर आता आपल्या बापापासून तीही दुरावली होती. रोज रात्री झोपेत ती हुंदके देऊन देऊन रडायची. असेच दिवस चालले होते. मुडी आक्रमक, रानटी, मी आणि महातोब भीतीच्या छायेत. दोघींनाही असहाय्यतेने, नैराश्याने घेरलं होतं. त्या मारण्याने एक गोष्ट मला कळून चुकली होती. मुडी माथे फिरू झाला होता. त्याच्या हातून वेडाच्या भरात कधीतरी खरोखर माझा खूनसुद्धा झाला असता. आमच्या सुटकेसाठी प्रयत्न करताना आता मला किती कमालीची सावधगिरी बाळगण्याची गरज होती. आमचं जिवंत राहणं मुडीच्या लहरीवर अवलंबून होतं. आता इथून पुढे चालताना, बोलताना, उठताना, बसताना कसं वागायचं हे मी ठरवून टाकलं. मुडीच्या स्वभावात खरं म्हणजे ही वेडाची झाक गेले काही वर्षांपासून मध्येच उमटून जायची. पण तेव्हा मी त्याला फारसं महत्त्व दिलं नव्हतं. पण आता मात्र त्या एकेका गोष्टीचा अर्थ मला नव्याने समजू लागला. मी तेव्हा सावध का नाही झाले? का आले मी इथे? का संकटात घातला स्वतःचा आणि त्याबरोबर आपल्या निष्पाप लेकीचा जीव? महातोबचा जीव वाचवायचा असेल तर प्राप्त परिस्थितीला सामोरं जाऊन मुडीला शरण जाण्यावाचून दुसरा काहीच मार्ग नव्हता का? आता यापुढे मुडीने माझ्याशी कितीही प्रेमाचं गोड वागण्याचं नाटक केलं तरी त्याचा हा माथेफिरूपणा मी कधीही विसरू शकले नसते. त्याच्यात दडलेला पशु कधी ना कधीतरी उफाळून येतच राहणार. त्यापेक्षा काय लागेल तो धोका पत्करेन, पण महातोबच्या आणि माझ्या स्वातंत्र्यासाठी लढेन हा मी निश्चय केला. मुडीच्या त्या मारहाणीमुळे मी दुबळी न होता आणखी कणखर स्वभावाची झाले. प्रत्येक शब्द उच्चारताना, हालचाल करताना, पाऊल उचलताना मी सावधगिरीने, विचारपूर्वक वागू लागले. महातोबची पण मला साथ होती. आम्ही दोघी रोज बाथरूममध्ये एकमेकींना मिठी मारायचो आणि देवाची सुटकेसाठी प्रार्थना करायचो. मम्मी, एक दिवस डॅडी झोपले ना की आपण गुपचूप घरातून पळून जाऊया आणि विमानतळावर जाऊन विमानात बसू आणि जाऊया अमेरिकेला, ती मला म्हणायची. सगळं इतकं सोपं असतं तर किती बरं झालं असतं. त्या 5 वर्षांच्या चिमुकल्या पोरीची मी काय समजूत घालणार? आमची देवावरची श्रद्धा मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक दृढ होत चालली. आता यातून त्याच्याशिवाय आमची सुटका कोण करणार होतं? हमीद, तो दुकानदार देवानेच आमच्या मदतीला पाठवला होता. अशीच एक दिवस काहीतरी निमित्त काढून मी जे पहिल्यांदा घराच्या बाहेर पडले ते लगेच त्याच्या दुकानात शिरले. अरे,
हे हे काय झालंय तुम्हाला? मी सगळी हकीकत सांगताच तो म्हणाला, तुमच्या नवऱ्याला नक्कीच वेड लागलेलं दिसतंय. मला तुम्ही कुठे राहता तो पत्ता द्या बघू. मी कुणाला तरी पाठवतो आणि त्याचा चांगला बंदोबस्त करतो. क्षणभर मलाही वाटलं, काय हरकत आहे. पण मग आम्ही दोघांनी बसून त्या गोष्टीचा नीट विचार केल्यावर लक्षात आलं की मला मदत करणारं, सहानुभूती दाखवणारं कुणीतरी आहे हे मुडीला कळून चुकेल. आणि मग मग मात्र माझी खैर नाही. दिवस जात होते. माझी तब्येत हळूहळू सुधारत होती. जेव्हा म्हणून शक्य होईल तेव्हा मी घराबाहेर पडून हमीदच्या दुकानात जायचे. तिथून एम्बसीत हेलनला फोन करून माझी परिस्थिती सांगायची. हमीद स्वतः पूर्वी इराणच्या शहाच्या सैन्यात नोकरीला होता. त्यामुळे तो स्वतःही भीतीच्या छायेतच इथे राहायचा. त्याला सुद्धा आपल्या कुटुंबियांसह हा देश सोडून कुठेतरी दुसरीकडे जायची इच्छा होती. पण इथे त्याची थोडीफार मालमत्ता होती. ती विकून, दुकान विकून सगळ्याचे पैसे करून पळ काढायचं काम फार कठीण होतं. फार फार कठीण होतं. पण केव्हा ना केव्हा तरी इथून पळून जायचंच अशी त्याची जिद्द होती. अमेरिकेत माझे खूप मित्र आहेत. ते माझ्यासाठी तिकडून खटपट करत आहेत. त्याने मला सांगितलं, अमेरिकेत माझे आईवडील आणि मित्रमंडळीसुद्धा माझ्यासाठी जमेल तेवढी खटपट करतच आहेत. मीही त्याला सांगितलं. पण सरकारी लाल फितीच्या कारभारातून ते तरी काय करू शकणार होते देवच जाणे. मधून हमीदकडून फोन करता येत होता हे माझं नशीबच म्हणायचं. पण एम्बसीत फोन केला की तिकडून जे काही ऐकायला मिळायचं त्याने मन अगदी उदास व्हायचं. पण तरीही घराकडची खबर मिळवायचा तेवढा एकच मार्ग होता. हमीद आत्ता माझा हितचिंतक, एक खरा मित्र झाला होता. अमेरिकन राहणीमानाची आवड असणारे, अमेरिकेला कायमचं जाऊ इच्छिणारे, इथल्या सरकारवर, या कारभारावर नाखुश असणारे लोकसुद्धा या इराणमध्ये आहेत हे ऐकून मला बरं वाटायचं. जसजसा काळ गेला तशी एक गोष्ट मलाही समजून चुकली. मुडी भलेही माझ्याशी सर्वशक्तिमान, सत्ताधीश असल्यासारखा वागो, पण त्याच्या हातातही सगळं नव्हतं. खुद्द स्वतःसाठी वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवानासुद्धा तो इतके दिवसात मिळवू शकला नव्हता. अमेरिकेत शिक्षण झाल्याबद्दल समाजात त्याला मान सन्मान होता. परंतु आयातुल्लाच्या सरकारकडून मात्र डॉक्टर म्हणून मान्यता मिळत नव्हती. स्वतःच्या कुटुंबात सुद्धा त्याला काही सर्वोच्च स्थान नव्हतं. त्याच्यापेक्षा वयाने आणि मानाने मोठे असणारे नातेवाईक त्याला होते व त्याला त्यांच्यापुढे दबूनच राहावं लागे. स्वतःचा रुबाब दाखवता येत नसे. महातोबला आणि मला घेऊन मुडीने समाजात नातलगाममध्ये मिसळावं असा त्यांनी आता आग्रह धरला. आगा हकीम हा असाच मुडीचा सख्खा चुलत भाऊ होता. त्याने आम्हा सर्वांना जेवायला बोलावलं. आगा हकीम नुसता वयानेच वडील नव्हता, तर शहाच्या राजवाड्याजवळच्या मशिदीचा प्रमुख होता. तेहरान विद्यापीठात तो धर्मज्ञान हा विषय शिकवत असे. त्याने कितीतरी अरब धर्मग्रंथांचा फारसी भाषेत अनुवाद केलेला होता. शिवाय राज्यक्रांतीमध्ये इराणच्या शहाचे सरकार उलथून पाडण्यात त्याने केलेल्या कामगिरीमुळे त्याचा फोटो न्यूजवीकमध्ये छापूनसुद्धा आला होता. तेव्हा हे बोलावणं आल्यावर आमच्या न जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. तुझा काळा बुरखा घालून तिथे यावं लागेल, मुडीने मला बजावलं. त्या लोकांचं घर शहराच्या श्रीमंती वस्तीत आणि चांगलं भलं मोठं भपकेबाज होतं. आज सामानसुमान मात्र विशेष नव्हतं. घराबाहेर पडायला मिळतंय याचा मला थोडासा आनंद मनातून वाटत होता. पण ती बुरखा घालायची कटकट आणि आणखी एका मशीद प्रमुखाच्या सहवासात संध्याकाळ कंटाळवाणी होणार
असं एकीकडे वाईटही वाटत होतं. आगा हकीम चांगला उंचापुरा, छोटी दाढी राखलेला आणि हसऱ्या चेहऱ्याचा माणूस होता. त्याने नखशिखांत काळा पेहराव केला होता. डोक्यावरचं पागोटंसुद्धा काळं होतं. मी आत्तापर्यंत बघितलेले मशीद प्रमुख पांढरं पागोटं घालीत. याचा अर्थ असा की हा मुहम्मदाचा अनुयायी होता. दुसरी मला लक्षात आलेली गोष्ट म्हणजे त्याने माझ्याशी बोलताना जमिनीकडे नजर रोखलेली नव्हती. तो सरळ माझ्याशी नजरेला नजर देऊन बोलत होता. तुम्ही चादर कशासाठी घातली आहे? त्याने माझ्याकडे बघत मुडीला प्रश्न केला. मुडीने तो प्रश्न लगेच इंग्रजीत भाषांतर करून मला विचारला. मला वाटलं इथे तशी सक्ती आहे, मी म्हणाले. आगा हकीमच्या बोलण्याने मुडीची अवस्था फार अवघडल्यासारखी झाली. पण त्याला मला हे सगळं बोलणं इंग्रजीत समजावून सांगावंच लागलं. चादर घालून स्त्रियांना फार त्रास होतो. ही पद्धत गैर आहे. ही इस्लामी धर्माची नाही. ही बुरख्याची पद्धत पर्शियन आहे. माझ्या घरात बुरखा वगैरे घालायची गरज नाही. मला आगा हकीम आवडला. त्याने माझ्या अमेरिकेतल्या नातलगांबद्दल बरीच चौकशी, विचारपूस केली. इराणी माणसाकडून हा पहिलाच अनुभव. मी त्याला हेही सांगितलं की माझे बाबा कॅन्सरसारख्या व्याधीने ग्रस्त असून अखेरच्या घटका मोजत आहेत आणि मला त्यांची अतोनात काळजी वाटते. हे ऐकून त्याने मला सहानुभूती दाखवली. मुडीने अनपेक्षितपणे महातोबला एक शिक्षा ठोठावली. त्याच्या नेहमीच्या क्रूरपणे तिला त्याने सांगितलं, महातोब, आजपासून तुझी शाळा सुरू. महातोब आणि मला दोघींनाही रडू कोसळलं. कुणीही कुठल्याही निमित्ताने आमची ताटातूट करू नये. नको नको रे तिला शाळेत जायला लावू, मी कळवळून म्हणाले. पण मुडी तो ऐकणार होता थोडाच. आता तिचं शाळेत जायचं वय झालं आहे, त्याने जाहीर केलं. एव्हाना तिला तोडकं मोडकं फारसे बोलता येऊ लागलं होतं. शाळेत जाऊन इतर मुलांशी खेळता आलं असतं वगैरे वगैरे. मागे एकदा आम्ही ज्या बालवाडी शाळेत महातोबच्या प्रवेशाकरता खटपट करायला गेलो होतो ती खाजगी असल्याने तिथे वेटिंग लिस्ट होती. म्हणून या खेपेला मुडीच्या चुलत बहिणीने फेरीने, ती स्वतः ज्या शाळेत शिक्षिका होती तिथे आमचा वशिला लावला आणि जागा मिळवून दिली. ही पण बालवाडीच होती, पण सरकारी होती. निदान मला ती शाळा तरी बघायला घेऊन जा, मी विनवणी केली. ती मुडीने मानली. ऑरेंज टॅक्सीत डझनभर इराणी माणसांबरोबर कोंबून आम्ही शाळेत पोचलो. ही शाळा सिमेंट कॉन्क्रीटच्या किल्ल्यासारखी दिसत होती. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्व वयाच्या मुली काळ्या नाहीतर करड्या रंगाच्या बुरख्यात चेहरे लपवून इकडे तिकडे हिंडत होत्या. मुडीच्या मागोमाग मी आणि महातोब घाबरत घाबरत आत शिरलो. मुडीला बघताच एक स्त्री पहारेकरी जवळ आली. कारण ही मुलींची शाळा होती ना. मग तिने ऑफिसचा दरवाजा किलकिला केला आणि आत ओरडून एक पुरुष माणूस शाळेत आला आहे अशी वर्दी दिली. मग आम्ही ऑफिसात शिरलो. मुख्याध्यापिका आपली चादर हाताने घट्ट पकडून मुडीशी बोलली. तोपर्यंत मी आणि महातोब उभ्याच होतो. बोलताना देखील मुख्याध्यापिकेने आपली नजर जमिनीकडे लावली होती. क्वचित एखादा कटाक्ष माझ्याकडे टाकत होती, पण मुडीकडे मात्र एकदाही नाही. थोड्या वेळाने मुडी माझ्याकडे बघून रागीट आवाजात म्हणाला, त्यांचं म्हणणं हे मुलीची आई नाराज दिसते आहे. त्याच्या डोळ्यात धमकी स्पष्ट दिसत होती. पण मी त्याला भीक न घालता म्हटलं, मला ही शाळा अजिबात पसंत नाही. महातोबला ज्या वर्गात बसवणार आहेत तो वर्ग मला एकदा बघायचा आहे. मुडी परत मुख्याध्यापिकेशी बोलला आणि नंतर माझ्याकडे वळून म्हणाला, मला या मुलींच्या शाळेत आत प्रवेश नाही, पण तुला मात्र स्वतः
खानूम शाहीन या मुख्याध्यापिकास शाळा नेऊन दाखवतील. खानूम शाहीन ही मुख्याध्यापिका वयाने अगदीच लहान होती, जेमतेम 25ची असेल. त्या बुरख्यातूनही आकर्षक दिसत होती. मी जरी रागात असले तरी तिच्या नजरेत माझ्याविषयी राग दिसत नव्हता. आम्ही एकमेकींशी तोडक्या मोडक्या फारसीत हातवारे करत जमेल तेवढं बोललो. शाळेची एकंदर अवस्था बघून मी सुन्न झाले. कोंदट वर्गामधून आयातुल्लाची मोठी मोठी चित्रं टांगली होती. आत मेंढरांसारख्या दाटीवाटीने मुली बसल्या होत्या. माझं फारसीचं ज्ञान जरी यथातथाच असलं तरी मला व्हायचा तो बोध झाला. शिकवणंसुद्धा तात्या पंतोजी थाटाचं घोकमपट्टी वजा चालू होतं. इराणमधल्या घाणीची मला जरी एव्हाना सवय झाली असली तरीसुद्धा स्वच्छतागृहाची दशा बघून मला जबर धक्का बसला. 500 मुलींकरता केवळ एकच बाथरूम होती. वरच्या बाजूला इतकी मोठी खिडकी होती की वारा, पाऊस, बर्फ, माशा आणि डास यांना त्यातून मुक्त प्रवेश मिळत असणार. संडास म्हणजे तर छोट्याशा कोपऱ्यात एक खड्डा होता आणि लोकांनीही त्याचा वापर जमेल तसा केला होता. आम्ही शाळा बघून परत आल्यावर मी मुडीला म्हटलं, आपल्या मुलीला या असल्या शाळेत घालण्यापूर्वी आधी तू स्वतः शाळेची अवस्था डोळ्याखालून घालायला हवीस. त्यावर मुडीने शाळा बघण्यासाठी मुख्याध्यापिकेची परवानगी मागितली, पण ती काही केल्या तयार होईना. माझा धीर सुटला. मुडी, तू स्वतःच्या डोळ्यांनी या शाळेची घाणेरडी अवस्था बघायलाच हवीस. मी जोरात ओरडले. शेवटी कशीबशी ती मुख्याध्यापिका राजी झाली. पण तिने आधी पहारेकरी बाईला पुढे पाठवून सगळ्या मुलींना आणि शिक्षिकांना सावध केलं की एक पुरुष शाळा बघायला येते. आम्ही ऑफिसात थांबलो. मुडी शाळा बघायला मुख्याध्यापिकेबरोबर गेला. परत आल्यावर तो म्हणाला, तुझं म्हणणं खरं आहे. ही शाळा काही फारशी चांगली नाही. मलाही ती मोठी आवडली असं नाही आहे ग, पण इथल्या शाळा या अशाच असतात आणि महातोबला असल्याच शाळेत जावं लागेल. ही शाळा निदान माझ्या शाळेपेक्षा खूप बरी आहे. महातोबने काही दंगा वगैरे न करता हे ऐकून घेतलं, पण मोठे मोठे डोळे तिचे पाण्याने भरले होते. आजच नको, उद्यापासून हिला पाठवूया. हे मुडीचे शब्द ऐकून तिने सुटकेचा निश्वास टाकला. घरी टॅक्सीतून परत येताच तिने आपल्या डॅडींच्या पुष्कळ विनवण्या केल्या, पण काही उपयोग झाला नाही. दिवसभर ती घरी माझ्या कुशीत रडत होती, पुटपुटत होती. देवा देवा, मला काहीतरी होऊ दे. मला निदान शाळेत तरी जायला लागणार नाही. आता हिची समजूत काढायची तरी कशी? मी विचार करता करता मला मार्ग सापडला. हे बघ राजा, देव आपलं नक्कीच ऐकेल. पण असं पहा, आपल्या दोघींच्या दृष्टीने जे चांगलं असतं ना तेच देव करत असतो, हे लक्षात ठेव. कदाचित तुला शाळेत जायला लागणं आपल्या दृष्टीने फायद्याचं असेल, त्यातून काहीतरी चांगलं घडायचं असेल. त्याने महातोबची समजूत काही पटली नाही, पण मलाच खूप धीर आला. शाळा किती काळ आवडती असे ना, पण निदान महातोबचा सकाळी 8 वाजल्यापासून दुपारपर्यंत घराबाहेरच्या जगात वेळ तर जाईल. निदान शाळेच्या निमित्ताने मला आणि तिला शुक्रवारची सुट्टी वगळता रोज घराबाहेर पडायचा मुक्त परवाना तर मिळेल. दुसऱ्या दिवशी आम्ही तिघे पहाटे उठलो. महातोबची शाळा सकाळी 8लाच होती ना, ही गोष्ट फायद्याची होती. एव्हाना मुडीने मम्मल आणि रेझा या दोन्ही कुटुंबांमधला दाहीजान वडीलधारा माणूस म्हणून अधिकार गाजवायला सुरुवात केली होती. तो दोघांना आणि त्यांच्या बायकांना लवकर उठवून नमाज पठणाला बसवायचा. मम्मल आणि नसरीन धार्मिक असल्याने त्यांचं काही म्हणणं नसायचं, पण रेझा आणि एसी जरा आळशीच होते.
शिवाय नंतर रेझा आणि मम्मलला दिवसभर ऑफिसात चाकरी करावी लागायची. मुडी मात्र आरामात 10-10 वाजेपर्यंत झोपा ताणायचा. आता शाळेच्या निमित्ताने आणखीन लवकर उठावं लागलं की मुडी चांगला 12 वाजेपर्यंत झोपेल, म्हणजे मला स्वातंत्र्य मिळणार. हे सगळे झाले नुसते मनातले मांडे, पण प्रत्यक्ष आज सकाळी मात्र शाळेत जायचं संकट वासून उभं होतं. महतो गप्प गप्प होती. मी तिला बाकीच्या मुलींसारखा रुझारी गणवेश घालून तयार केलं. शाळेत मुख्याध्यापिकेच्या ऑफिसात पोचेपर्यंत तिने तोंडातून चकार शब्दही काढला नव्हता. पण मग शिक्षिकांची मदतनीस बाई तिला वर्गात न्यायला लागल्यावर मात्र तिचं सगळं अवसान गळालं. ती हुंदके देऊन ओक्साबोक्शी रडू लागली. तिने माझा हात जो घट्ट पकडला होता तो ती सोडेच ना. मी मुडीकडे पाहिलं, पण त्याच्या डोळ्यात सहानुभूती तर नव्हतीच, उलट रागच होता. हे बघ महतो, तुला जावं तर लागणारच, पण आम्ही थोड्या वेळाने तुला न्यायला येऊ. जा बरं शहाण्यासारखी, मी समजावलं. मग ती मुक्काट्याने त्या बाईबरोबर निघाली. पण जसे मुडी आणि मी घरी परत जायला वळलो तशी तिने जीवाच्या आकांताने किंकाळी फोडली. माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. पण मुडीची बोटं माझ्या मनगटावर रुतत होती. या वेड्या माणसापुढे आवाज करण्याचं धारिष्ट माझ्यात नव्हतं. आम्ही ऑरेंज टॅक्सीत बसून कसे तरी घरी पोचतो तोच नसरीन दारात उभी होती. शाळेतून फोन आला होता. महातोपने शाळेत धिंगाणा घालायला सुरुवात केली आहे. तुम्ही ताबडतोब तिला घेऊन जा, असा त्यांचा निरोप आहे. हा सगळा दोष तुझा आहे. मुडी माझ्याकडे बघत संतापून ओरडला. तू बिघडवलायस तिला. 4 साध्या शहाण्या मुलांसारखी ती राहिलीच नाहीये. विचित्र झाली आहे, विचित्र. मी काही एक न बोलता सगळं ऐकून घेतलं. सगळा दोष माझाच. मला जोरात किंचाळावंसं वाटलं. तिच्या आयुष्यात ही सगळी उलथापालथ कुणी घडवली, मी की तू? पण मी मन आवरलं. शिवाय तो म्हणाला, त्यातही थोडंफार सत्य होतं. मला महातोपची, तिच्या सुरक्षिततेची इतकी काळजी वाटायची की मी तिला 1 मिनिटही नजरेआड होऊ देत नव्हते. पण त्यालाही एक कारण होतं. मुडी किंवा त्याची घरची माणसं माझी आणि महातोपची ताटातूट करतील अशी मला सारखी भीती वाटत राहायची. मुडी जोरात आरडाओरडा करत बाहेर गेला आणि नंतर महातोबला पकडून घेऊन आला. ती भीतीने थरथर कापत त्याच्याबरोबर घरात आली. तो खेकसून म्हणाला, तू उद्या शाळेत जायचंयस, मुक्काट्याने. मुळीच आरडाओरडा न करता तिथे बसायचंयस, आणि रडलीस ना तर खबरदार. नंतर दिवसभर आणि रात्री देखील मी सारखी महातोपची समजूत घालत होते. महातोप, तू शहाणी आहेस, मोठी झाली आहेस ना. तू शहाण्यासारखी शाळेत जा. देव आपल्या पाठीशी आहे, हे विसरू नकोस. देव काही करत नाही मम्मी, काही नाही करत तो, महातोप रडत म्हणाली. मी त्याला इतके वेळा सांगितलं मला शाळेत जायला लावू नको, पण तरी मला जायला लागतंय. असं म्हणू नको बाळ. अगं, प्रत्येक गोष्टीमागे देवाची काही ना काही योजना असते, मी तिला म्हणाले. देव आपलं वाईट कधीही करणार नाही, हा विश्वास बाळग. तुला कधी कुठल्या गोष्टीची भीती वाटली, खूप एकटं वाटलं की देवाची प्रार्थना करायची. तो सतत आपल्याबरोबर असतो, हे लक्षात ठेवायचं. कुणी काही वेडंवाकडं बोललं, रागावलं तर उलट उत्तर द्यायचं नाही, फक्त देवाचं स्मरण करायचं. मग सगळं काही ठीक होतं. पण या समजावण्याचा फारसा उपयोग झाला नाही. महातोप दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, ती रडतच. मुडीने तिला खासकन पकडून शाळेत नेलं. तेव्हा परत एकदा माझ्या जीवाचं पाणी पाणी झालं. पण मला तिच्याबरोबर जायला आज परवानगी नव्हती. ती गेल्यावर कितीतरी वेळ
तिचं ते ओक्साबोक्शी रडणं मला मनात ऐकू येत होतं. मुडी तिला सोडून परत घरी येईपर्यंत मी अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. मुडी परत आल्यावर परत एकदा AC धावत बाहेर आली. शाळेतून आजही फोन आला होता. महातोबने तिथे रडून गोंधळ घातला होता, त्यामुळे इतर मुलांना त्रास होत होता. मुडी त्याच पावली तिला परत आणायला निघाला. जाताना माझ्याकडे बघून म्हणाला, घरी येऊ दे, चांगला फोडून काढणार आहे मी तिला आज. बघतो कशी शाळेत रडते तेच बघतो मी. नको रे, नको तिला मारूस, मी विनवण्या केल्या. मी तिला समजावून सांगेन, नको मारूस तिला. पण त्याने घरी आल्यावर तिला मारलं नाही. तो गुस्स्यात होता. रागाचा रोख माझ्यावर होता, कारण मुख्याध्यापिकेने आज भलतंच काहीतरी सांगितलं होतं आणि ते करायची त्याची अजिबात तयारी नव्हती. शाळेत मला सांगण्यात आलंय की मुलीच्या आईला शाळेत पाठवा. रोज ती वर्गात असेपर्यंत तू तिथे ऑफिसमध्ये बसून राहायचंयस, निदान पहिले काही दिवस तरी. याला जर तुझी मान्यता असेल तरच ते तिला शाळेत प्रवेश द्यायला तयार आहे. संकटातून काहीतरी मार्ग निघणार असल्याचीच ही निशाणी होती. इथे महातोबला त्या घाणेरड्या शाळेत जायची सक्ती होत असल्याबद्दल मला दुःख होत होतं आणि अचानक शाळेच्या निमित्ताने मला दररोज कित्येक तास घराबाहेर राहायची संधी चालून आली होती. ही कल्पना मुलीला फारशी पसंत नव्हती, पण दुसरा काही मार्ग नव्हता. त्याने आम्हाला कडक नियम घातले. मी तुला आणि महातोबला परत न्यायला येईपर्यंत तू मुक्काट्याने ऑफिसातच बसून राहायचंस, कुठेही जायचं नाही, समजलं? तो म्हणाला. आणि इथला फोनही वापरायचा नाही. हो अगदी, मी कबूल केलं. अर्थात मनात होतं तराप. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिघं टॅक्सीने शाळेत गेलो. महातोब आजही तशी घाबरलेलीच होती, पण आधीच्या 2 दिवसांपेक्षा जरा कमी. तू जेवढा वेळ शाळेत असशील तेवढा सर्व वेळ तुझी आई इथे या खुर्चीत बसून राहील. मुडी ऑफिस बाहेरच्या एका खुर्चीकडे बोट दाखवून महातोबला म्हणाला. महातोबने मान हलवली आणि ती बाईबरोबर वर्गात जायला निघाली. मी खुर्चीत खरंच बसले ना अशी ती वारंवार मागे बघून खात्री करून घेत होती. परत एकदा जाण्यापूर्वी माझ्याकडून कुठेही न जाण्याचं वचन घेऊन तो परत गेला. सकाळ खूप कंटाळवाणी चालली होती. मी वेळ घालवायला बरोबर काही कामही आणलं नव्हतं. हळूहळू एक एक विद्यार्थिनी आपापल्या वर्गात बसल्या आणि पहिला तास सुरू झाला. अख्ख्या शाळेच्या प्रत्येक वर्गातून अमेरिका मुर्दाबाद, अमेरिका मुर्दाबाद असे हळू आवाजात गुणगुणल्यासारखे आवाज येऊ लागले. परत एकदा तेच कोवळ्या संवेदनाशील विद्यार्थ्यांच्या मनावर आणि त्याचबरोबर माझ्या लहानग्या महातोबच्या मनावर सरकारचं तत्त्व कोरलं जात होतं, अमेरिका मुर्दाबाद. त्यानंतर नेहमीचा अभ्यास सुरू झाला. शिक्षक विचारत होते आणि आपणच उत्तरे सांगत होते. मग मुली यांत्रिकपणे तेच उत्तर तशाच्या तशा शब्दात परत परत म्हणत होत्या. स्वतंत्र विचाराला कुठेही जागा नव्हती. शब्दात किंवा शब्दोच्चाराच्या पद्धतीत सुद्धा बदल करण्याचं इथे स्वातंत्र्य नव्हतं. या असल्याच शाळेत जाऊन मुडी लहानाचा मोठा झाला होता. बरेच इराणी लोक हुकुमशाही वागणूक सहन का करतात हा बोध मला आत्ता झाला, कारण स्वतंत्र निर्णय घेण्याची ताकदच त्यांच्या अंगात नाही. अशा वातावरणात वाढल्यानंतर स्वाभाविकच मोठेपणे आपल्या हातात अधिकार आल्यानंतर हाताखालच्या लोकांनी आपलं मुक्काट्याने ऐकलंच पाहिजे, आपल्या विरुद्ध आवाज उठवता कामा नये अशी अपेक्षा वाटणारच. या असल्या शैक्षणिक पद्धतीमुळेच मुडीला आपल्या कुटुंबियांनी आपलं वाटेल ते म्हणणं निमूटपणे ऐकून घेतलंच पाहिजे असं वाटत होतं. आणि नसरीनसारखी
नसरींसारखी स्त्री पुरुषाची दडपशाही मुक्काट्याने सहन करत होती. हे असलं राष्ट्र ज्यातील प्रत्येक माणूस अशाच प्रकारच्या शिक्षण यंत्रणेचं फळ आहे. हे अयातुल्लासारख्या व्यक्तीचं वर्चस्व अगदी सहजगत्या मान्य करेल. त्यासाठी नागरिक प्रसंगी मरण देखील पत्करतील. मग माझ्या कोवळ्या महातोपच्या मनावर तरी ही शाळा कुठले संस्कार घडवेल? थोड्या वेळानंतर मुख्याध्यापिका खानूम शाहीनने मला खूण करून ऑफिसात बोलवलं. मी सर्व इराणी स्त्रियांप्रमाणे आधी आत जायला कशाला मी इथेच ठीक आहे असं दर्शवत नम्रपणे नकार दिला. मला तर आत्ता कुठल्याही बुरखा घालून खालमानेने अत्याचार करत जगणाऱ्या स्त्रीच्या समोर मुळीच जायची इच्छा नव्हती. पण मुख्याध्यापिकेने मला परत खूण केली. मी आत गेले. तिने मला आदराने एका खुर्चीत बसवलं आणि खाणाखुणा करून चहा देखील विचारला. मी चहा घेत घेत इतर शिक्षिकांचं काम बघत होते. त्यांच्यावर जरी अमेरिका मुर्दाबाद अशा घोषणा द्यायची सक्ती असली तरी त्या माझ्याशी अत्यंत सौजन्याने वागत होत्या. आम्ही एकमेकींशी हातवाऱ्यांच्या साहाय्याने बोलण्याचा थोडाफार प्रयत्न केला, पण विशेष नाही. मी जिथे बसले होते तिथून हाताच्या अंतरावर फोन होता. सारखं वाटत होतं फोन उचलावा आणि एम्बसीला फोन फिरवावा. पण पहिल्याच दिवशी एवढं काही करण्याचं धैर्य माझ्यात नव्हतं. ऑफिसात 5 कर्मचारी होते. मुख्याध्यापिकेचं टेबल कोपऱ्यात होतं. तिला फारसं काहीच काम नव्हतं. इतर कर्मचारी स्त्रिया आपले बुरखे डाव्या हाताने घट्ट पकडून एका हाताने फायली चाळत होत्या. मधूनच त्यांना बाहेरचे फोन येत. पण एकंदर त्यांचा बराच वेळ गप्पा गोष्टीतच चालला होता. सकाळचा बराच वेळ गेला होता. एवढ्यात बाहेर केवढा तरी कोलाहल ऐकू आला. एक शिक्षिका एका मान खाली घातलेल्या विद्यार्थिनीला ओढत फरफटत घेऊन आत आली. त्या तोंडाने सतत शिवीगाळ करत होत्या. त्या बाड असा शब्द सारखा वापरत होत्या. फारसीमधील बाड म्हणजे इंग्रजीतील बॅड, वाईट. मग खानूम शाहीन आणि इतर कर्मचाऱ्यांनी पण त्या मुलीला दूषणं द्यायला सुरुवात केली. तिला आता जोरात रडू कोसळलं. नंतर एका क्लार्कने एक फोन केला. थोड्याच वेळात एक संतापलेली स्त्री तिथे आली. त्या मुलीची आई. तिनेही आल्या आल्या त्या रडत उभ्या राहिलेल्या मुलीवर बाड बाड म्हणत शिव्यांचा भडीमार सुरू केला. कितीतरी वेळ हा प्रकार चालला होता. नंतर त्या आईने आपल्या मुलीला बखोटीला धरून घरी नेलं. त्या दोघी जाताच मुख्याध्यापिका खानूम शाहीन आणि इतर कर्मचाऱ्यांचा नूरच बदलला. त्या हसून एकमेकींचे पाठ थोपटू लागल्या. सगळा काय प्रकार होता ते मला काही कळलं नाही. त्या मुलीचा गुन्हा काय होता देव जाणे. पण मला मात्र तिची बिचारीची दया आली. महातोबवर अशी पाळी कधीही येऊ नये म्हणून मी मनोमन देवाची करुणा भागली. मी शाळेतच थांबले आहे हे ठाऊक असल्यामुळे म्हणा, पण महातोबने सकाळ वर्गात व्यवस्थित बसून काढली. दुपारी बालवर्ग लवकर सुटत. त्यावेळेला मुडी आम्हाला न्यायला हजर झाला आणि आम्ही टॅक्सीने घरी परतलो. दुसऱ्या दिवशी मी परत माझ्या जागी बसले होते. तेव्हा मुख्याध्यापिका खानूम शाहीनने एका शिक्षिकेला माझी ओळख करून द्यायला तिथे आणलं. माझं नाव मिसेस अझर, ती इंग्रजीत म्हणाली. तिला बऱ्यापैकी इंग्रजी येत होतं. ती तिथे माझ्याजवळ येऊन बसताच मी संशयाने तिच्याकडे पाहिलं. ते ओळखून ती म्हणाली, तुमचं आमच्याविषयी चांगलं मत नाही आहे हे मला माहिती आहे. पण हे बघा, आम्ही काही बाड वाईट नाही आहोत. बरं, पण तुम्हाला शाळा आवडलेली दिसत नाही. शाळा फार घाण आहे, मी म्हणाले. माझ्या मनात महातोबला इथे मुळीच ठेवायचं नाही. अरे रे, मिसेस अझर म्हणाली, तुम्ही परक्या देशातून आल्या आहात. तुमच्यासाठी काहीतरी करावं असं मला वाटतं.
मुख्याध्यापिका खानूम शाहीन आम्ही बोलत असताना आमच्या भोवती घोटाळत होते. त्या दोघींचं आपापसात काहीतरी बोलणं झालं. मग मिसेस अझर माझ्याकडे वळून म्हणाली, इथे सगळ्यांना इंग्रजी शिकावंसं वाटतं. तुम्ही रोज इथे येऊन आम्हाला इंग्रजी का शिकवत नाही? आणि तुम्ही आमच्याकडून फारसी शिका. देवाची आमच्यावर चांगलीच मर्जी दिसत होती. किती चांगली संधी आहे, मी विचार केला. त्या निमित्ताने या सगळ्या बायकांची ओळख होईल. हो हो जरूर, मी म्हणाले. मग आमची रोजची शिकवणी सुरू झाली. नाहीतरी ऑफिसातल्या या कर्मचाऱ्यांना फारसं काही काम नसायचंच. थोड्या दिवसांच्या सहवासानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली. या बायकांचा वेश, त्यांची भाषा, त्यांची संस्कृती, त्यांची वागायची पद्धत हे सगळं भिन्न असू दे, पण त्याही आपल्या मुलाबाळांची काळजी करणाऱ्या, त्यांच्यासाठी जीव टाकणाऱ्या स्त्रिया होत्या. त्यांना लहानपणापासून खूप नमतं घेण्याची, सहन करण्याची पद्धतशीर सवय लावली गेली असली म्हणून काय झालं? शेवटी प्रत्येकीला काही स्वतंत्र व्यक्तिमत्व होतंच. खाणाखुणांच्या सहाय्याने एकमेकींना समजावून घेणं तसं जड जात होतं. पण एक गोष्ट नक्की होती, इराणी सरकारची विचार प्रणाली काही का असेना, इथे जमलेल्या माझ्या नव्या मैत्रिणींचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. त्या सगळ्यांना माझ्याबद्दल आणि महातोबबद्दल निश्चित जवळीक वाटू लागली होती. सकाळी शाळा भरायच्या आधी त्या सगळ्या महातोबचे खूप लाड करायच्या. तिला कुरवाळून तिचे खूप पापे वगैरे घ्यायच्या. मुख्याध्यापिका खानूम शाहींची ती खूप लाडकी होती. मुडी अजूनही रोज आम्हाला पोचवायला आणि न्यायला हजर व्हायचा. त्याबद्दल गुपचूप या सगळ्या बायका त्याचा राग करायच्या. तो त्यांना आमचा जेलरच वाटायचा. मिसेस अझर मात्र शिक्षिका असल्याने तिला खूप काम असायचं. त्यामुळे तिची आणि माझी सारखी गाठ पडायची नाही. पण मधूनच ती मुद्दाम ऑफिसात येऊन मला भेटायची. मला एक दिवस एक गोष्ट कळली आणि आश्चर्याचा धक्काच बसला. राज्यक्रांतीच्या आधी म्हणे मिसेस अझरच इथली मुख्याध्यापिका होती. पण नवीन सरकार आलं, धोरणं बदलली. शिक्षण, अनुभव, कर्तृत्व सगळ्यांनीच वरचढ असलेल्या मिसेस अझरला खाली करून नंतर नवीन, तरुण, अननुभवी पण अतिशय धार्मिक वृत्तीच्या शिक्षिकेला मुख्याध्यापिकेचं पद देण्यात आलं. सध्याची मुख्याध्यापिका स्वतःच केवळ धार्मिक वृत्तीचे असं नाही, तिचं अख्खं खानदान तसं आहे. ते सगळी चौकशी करतात. तुम्ही नुसता कामापुरता धार्मिकतेचा बहाणा करून चालत नाही. तुमचं अख्खं घराणं पराकोटीचं धार्मिक असावं लागतं, मिसेस अझरने मला सांगितलं. मुख्याध्यापिका खानूम शाहीन अमेरिकेच्या विरुद्ध होती हे तर सरळ जाणवतच होतं. पण रोजच्या सक्तीच्या सहवासानंतर तिलाही मी आवडू लागले होते. एक दिवस मिसेस अझर आणि खानूम शाहींचं काहीतरी बोलणं झाल्यावर मिसेस अझर माझ्याकडे वळून म्हणाली, तुमच्यासाठी काहीतरी करण्याची आमची इच्छा आहे. आम्ही काय करू बरं? एकच करा, मी म्हणाले. एकच करा, मला तुमचा फोन वापरायची परवानगी द्या. दोघींनी एकमेकींकडे पाहिलं. अझर दुःखी आवाजात म्हणाली, नेमकं तेवढंच तुम्हाला कधीही करून देणार नाही असा आम्ही तुमच्या नवऱ्याला शब्द दिला आहे. त्या सर्व स्त्रियांची अडचण मला समजली. नियमाचा भंग करून काहीही करण्याचं धारिष्ट्य आम्हा कुणाच्यातच नव्हतं. पण त्यांना माझ्याबद्दल सहानुभूती होती, हे काय कमी होतं? एक दिवस दुपारी महातोपने हट्ट केला, बागेत खेळायला जाऊया असा. कोंडडे कसा, पण मुडी तयार झाला. त्याची कुरकुर चालूच होती. उगीच चालायला त्रास, मला कामं आहेत वगैरे वगैरे. पण तरीही आम्ही गेलो. झोपाळा आणि घसरगुंड्या बागेच्या दूरच्या टोकाला होत्या. आत शिरताच
महातोब त्या दिशेने पळत सुटली. पाहतो तो काय, तिथे एक पिंगट सोनेरी केसाची सुरेख गोरीपान मुलगी खेळत होती. तिने महातोब जवळ होती तशीच अमेरिकन हॅट घातली होती. तिचे आई वडील आपल्या मुलीकडे कौतुकाने पाहत शेजारी उभे होते. आईने जरी रुझारी घातली असली तरी ती इराणी नाही हे कळत होतं. तिचे सोनेरी केस बाहेर डोकावत होते. ती बाई अमेरिकन आहे, मी मुडीला म्हणाले. नाही, तो रागाने म्हणाला, ती जर्मन बोलते. महातोब त्या मुलीकडे धावली आणि मी मुडीच्या विरोधाला न जुमानता त्या स्त्रीकडे वळले. ती छान इंग्लिश बोलत होती. तिचं नाव जुडी होतं. तिने पण एका इराणी माणसाशी लग्न केलं होतं आणि ते दोघे न्यूयॉर्कला राहत होते. तिचा नवरा कामामुळे इकडे आला नव्हता व ती आपल्या 2 मुलींना घेऊन एकटीच इराणला आली होती 2 आठवड्याच्या सुट्टीवर. आत्ता तिच्याबरोबर होता तो तिचा दीर होता. हे सगळं ऐकून मला जुडीचा फार फार हेवा वाटला. किती आनंदात मजेत होती ती इथे. तिच्याजवळ विमानाचं परतीचं तिकीट होतं, पासपोर्ट होता, व्हिसा होता. जुडीने आमची ओळख तिच्या दिराशी अलीशी करून दिली. मुडी डॉक्टर आहे, तोही अमेरिकेत शिकलेला. हे ऐकून अलीने लगेचच सांगितलं की त्याला हृदयरोग होता आणि त्यासाठी त्याला उपचार घ्यायला अमेरिकेत जायचं होतं, पण व्हिसा मिळत नव्हता. पुढच्या आठवड्यात जुडी फ्रँकफुर्टला जाणार होती. ती तिथल्या अमेरिकन एम्बसीत अलीच्या व्हिसासाठी खटपट करणार होती. मुडी अमेरिकेत शिकलेला इराणी डॉक्टर असल्याने त्या दोघांनी त्याचा सल्ला विचारला. आता मुडी स्वतःवर खुश झाला व त्याने अलीशी लंब्या चौड्या गप्पा मारायला सुरुवात केली. दोघी मुली लांबच्या झोपाळ्यांकडे पळत सुटल्या. त्यांच्या मागोमाग मी आणि जुडी पण गेलो. जरा दूर गेल्यावर मी औपचारिक गप्पांमध्ये वेळ न घालवता जुडीला सांगितलं, आम्ही दोघी इथे नजरकैदेत आहोत. तुम्ही प्लीज प्लीज माझ्यासाठी काहीतरी करा. फ्रँकफुर्टच्या अमेरिकन एम्बसीत गेलात की त्यांना माझ्याबद्दल माहिती द्या. तेवढ्यात मुडी आणि अली आमच्याच रोखाने येताना दिसताच जुडीने मला खूण केली. मग आम्ही आणखीन लांब गेलो. मला इतरांशी एक अक्षरही तो बोलू देत नाही. त्याने मला इथे कैदेत टाकलं आहे आणि अमेरिकेतल्या माझ्या कुटुंबियांशी सुद्धा तो फोनवर बोलू देत नाही. मी काय करू सांगा? एक करता येईल. मी सुचवलं, आपल्याला पुन्हा भेटायला काहीतरी निमित्त हवं. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्राबद्दलचे काहीतरी विषय उकरून काढा, म्हणजे ते खुश होतील. हे तर काहीच कठीण नाही, जुडी उत्साहाने म्हणाली. नाहीतरी आम्हाला अलीकडील मेडिकल व्हिसाची खटपट करायचीच आहे, तेव्हा तुमच्या नवऱ्याला त्यात गुंतवता येईल. मग आम्ही त्या दोघांपाशी गेलो. तू त्यांना काही मदत नाही का करू शकणार? मी मुडीला विचारलं. अरे करेन की, का नाही करणार? मुडी चांगलाच खुल्ला होता. बऱ्याच दिवसानंतर डॉक्टरकीचा भाव खाण्याची संधी चालून आली होती. माझ्या तिकडे बऱ्याच ओळखी आहेत, मी तुम्हाला एक पत्रच देतो, तो म्हणाला. योगायोगाने माझ्याकडे अमेरिकन लेटरहेड पण आहे, फक्त एक टाईपरायटर मात्र कुठून तरी मिळवायला हवा. मी त्याची सोय करू शकेन, जुडी म्हणाली. मग आम्ही पत्ते, फोन नंबर यांची देवाणघेवाण केली आणि याच बागेत परत भेटायचं ठरवलं. घराकडे परत येताना मुडी भलताच खुश होता. त्या नादात त्याच्या एक गोष्ट अजिबात लक्षात आली नव्हती. नुकतीच मी एका अमेरिकन स्त्रीशी खाजगी बोलले होते. जुडीने झटपट काम केलं. 2च दिवसानंतर तिने फोन करून बागेत भेटायची वेळ पण ठरवली. मला वाटलं यावेळेला तरी मुडी आम्हाला तिला भेटायला जाऊ देईल, पण छे, तोही निघालाच आमच्याबरोबर. यावेळी जुडी एका दाढीवाल्या ठेंगण्या इराणी माणसाला घेऊन आली होती. त्याचं नाव रशीद होतं.
व तो एका मोठ्या दवाखान्याचा मॅनेजर होता. परत एकदा वैद्यकीय क्षेत्रातला माणूस भेटल्यामुळे मुडी खुशीत आला. आपल्याला इराणमध्ये वैद्यकीय व्यवसायाचा परवाना मिळवण्यासाठी काय काय करावं लागेल याची तो रशीदजवळ खोदून खोदून चौकशी करू लागला. परत एकदा मी आणि जुडी मुलींच्या मागे गप्पा मारत जरा दूर पोचलो. रशीदला मी तुझ्याबद्दल नीट कल्पना दिली आहे, काळजी करू नको. तो तुझ्या नवऱ्याशी बोलताना जपून बोलेल. जुडी माझं मन ओळखून म्हणाली. एव्हाना आमच्यात खूप मोकळेपणा आला होता व आम्ही एकमेकींना नावाने हाक मारू लागलो होतो. तिने हळूच माझ्या हातात काही पोस्टाची तिकिटे कुंबली आणि म्हणाली, जमलं तर येता जाता पोस्टात पत्र टाकायला बरं पडेल तुला. मग तिने पुढचा पेज समजावून सांगितला. थोड्या दिवसांनी तिच्या सासूबाईने आपल्या नातवंडांचा निरोप घेण्याची वेळ येणार म्हणून एक छोटी मेजवानी आयोजित केली होती. त्याला जुडी आम्हाला निमंत्रण देणार असं ठरलं. तिने एक टाईपरायटर घरी आणून ठेवला होता. पार्टीच्या वेळी मुडीला रशीदसाठी पत्र टाईप करण्यात गुंतवून ठेवायचं. मग त्या गर्दीत गडबडीत कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा बेताने रशीद माझी काही माणसांशी गाठ घालून देणार होता. लोकांना चोरट्या मार्गाने टर्कीच्या सरहद्दीवरून इराण बाहेर पोचवायला मदत करण्याचा या माणसांचा धंदा होता. नंतरचे 2 दिवस खूप अस्वस्थतेत गेले. चोरट्या मार्गाने इराणमधून बाहेर जायचं म्हणजे नक्की काय? त्यात धोका कितपत होता? आमच्या पासपोर्टचं काय? आणि जायचं कसं? विमानाने? गाडीने? शिवाय ते लोक या सगळ्या भानगडी कशासाठी करत होते? खोमेनी सरकार विरोधी कारवाया करताना त्यांच्या जीवाला धोका नव्हता का? शिवाय त्यासाठी खर्च किती येणार? प्रश्नच प्रश्न. देवा, निदान एक कृपा कर. पार्टीमध्ये रशीदशी नीट बोलायला मला वेळ मिळू दे. मग मी माझ्या आईबाबांना पत्र लिहिलं. मी खुशाल आहे, काळजी करू नये असं लिहिलं. पण ते किती पोकळ आहे हे माझं मला ठाऊक होतं. नंतर भावाला पण पत्र लिहून एक बेत सुचवला. आमची अमेरिकेत बरीच मालमत्ता होती, पण इराणमध्ये मात्र मुडीला पैशाची चणचण भासत होती. तेव्हा माझ्या भावाने रॉबिनने पत्र लिहून असं सुचवावं की डॅडींची तब्येत फार बिघडली आहे, तरी आम्ही अमेरिकेला एकदा नुसतं त्यांना भेटायला येऊन जावं. प्रवास खर्च आम्ही करू. तुम्हाला विमानाची तिकिटे पाठवू. म्हणजे फुकटात अमेरिकेची वारी करायला मिळाली की मुडी तयार होईल. तेवढेच मालमत्तेबद्दलचे निर्णय त्याला स्वतःच तिथे जाऊन घेता येतील असा माझा कयास होता. जुडीच्या घरच्या पार्टीत आम्हाला आश्चर्याचे धक्क्यावर धक्के बसावे असं वातावरण होतं. आत शिरलो तो मोठमोठ्या आवाजातील अमेरिकन संगीताने आमचं स्वागत केलं. कित्येक तरुण स्त्री पुरुष, हे सर्व शियापंथीय मुस्लिम होते. तर हे तरुण स्त्री पुरुष पाश्चात्य संगीताच्या तालावर नृत्य करत होते. स्त्रियांनी अत्याधुनिक पाश्चात्य पद्धतीचे पोशाख केले होते आणि चादर रुझारी तर कुणीही घातलेली नव्हती. पार्टीत शिरताच एक गोष्ट माझ्या पथ्यावर पडली. एक अमेरिकन डॉक्टर इथे आलाय असं म्हटल्यावर सगळ्यांनी मुडीला गराडा घातला आणि त्या नादात माझ्याकडे त्याचं दुर्लक्ष झालं. जुडीने मुडीला गाठून माझ्याकडून आता आपण पत्र टाईप करून घेणार असल्याचं त्याच्या कानावर घातलं आणि राजरोसपणे मी टाईप करण्याच्या बहाण्याने तिच्याबरोबर एका खोलीत गेले. तिथे रशीद वाटच पाहत होता. माझा मित्रच लोकांना टर्कीच्या मार्गाने पळून जायला मदत करतो, तो म्हणाला. पण त्याला $30,000 अमेरिकन खर्च होईल. पैसे किती का पडेनात, मी म्हणाले. मला माझ्या मुलीला घेऊन पळून जायचं आहे. माझे नातलग आकाश पाताळ एक करून लागेल तो पैसा उभा करतील याची मला खात्री होती. कधी जाता येईल? कधी जाता येईल?
मी अधीरपणे विचारलं. आत्ता तो मित्र स्वतः तर टर्कीतच आहे, रशीद म्हणाला. दुसरं म्हणजे आता हळूहळू हवा खराब होत जाणार, तेव्हा बहुतेक तुम्हाला हिवाळ्यात जाता येणार नाही. बर्फ वितळेपर्यंत वाट बघावी लागेल. मला अजून 2 आठवड्यांनी फोन करा. तोपर्यंत मी माहिती काढून ठेवतो. मग मी रशीदचा फोन नंबर सांकेतिक भाषेत माझ्या गुप्त वहीत लिहून ठेवला. रशीद खोलीतून निघून गेला. मी आणि जुडी तिथेच थांबलो. मी मुडीने लिहिलेलं पत्र टाईप करू लागले. मुडी माझा तपास करत येणार की काय अशी मला सारखी भीती वाटत होती. पण तो आला नाही. मी लिहून आणलेली आई बाबा रॉबिन यांची पत्र जुडीजवळ दिली. तिने ते फ्रँकफर्टला पोस्टात टाकायचं वचन दिलं. उद्याच ती इराण सोडून निघाली होती. एकीकडे अमेरिकेच्या कडू गोड आठवणी काढत साश्रू नयनांनी मी तिला उद्याच्या प्रवासाचं सामान भरायला मदत केली. माझ्या भवितव्यात काय होतं हे मला आणि तिला दोघींनाही माहीत नव्हतं. पण मला कुठल्याही मार्गाने मदत करायचीच असा तिचा ठाम निर्धार होता. माझ्या आणखीनही ओळखी आहेत. मी काहीतरी खटपट नक्की करीन, ती म्हणाली. पार्टी संपली. मुडीच्या आनंदाला पारावार नव्हता. रशीद जिथे काम करतो त्या दवाखान्यात तो माझ्या नोकरीची खटपट करणार आहे, तो म्हणाला. आता माझ्या वैद्यकीय परवान्याचं काय करायचं ते बघायला हवं. मी आणि जुडीने मूकपणे एकमेकींचा निरोप घेतला. दोघींच्याही डोळ्यात पाणी तरारलं होतं. आता परत कधी गाठ तरी पडणार होती की नाही देव जाणे. दर शुक्रवारी सर्वांनी एकत्र आमे बोझकच्या घरी जमायचं असा प्रघात होता. पण अलीकडे मुडी आपल्या बहिणीला फारशी किंमत देईन असा झाला होता. असंच एका शुक्रवारी त्याने जाहीर केलं, आम्हाला इतर कामं आहेत तेव्हा यायला जमणार नाही. माझा अंदाज होता त्याप्रमाणे गुरुवारी रात्री तिच्या मुलींचा फोन आला. आई फार आजारी आहे आणि अगदी अखेरच्या घटका मोजते, तरी सर्वांनी ताबडतोब निघून या. मुडी चांगलाच वैतागला. पण करणार काय? निमूटपणे टॅक्सीने आम्ही सगळे तिच्या घरी पोचलो. तिच्या खोलीत जाऊन बघतो तर काय, आमे बोझर जमिनीवर गडाबडा लोळत होती. तिच्या अंगावर फाटक्या तुटक्या पांघरुणांचा ढीकच्या ढीक होता. ती घामाने थपथपली होती आणि आता मी यातून काही जगत नाही, आता मी जगत नाही, मला त्या ह्या सगळ्या वेदना सहन होत नाहीत असं काहीतरी बरळत रडत ओरडत होती. खोलीत माजीद, रेझा आणि इतर बरेच नातलग जमले होते. इतरही आणखीन येणार होते. मुडीने आपल्या बहिणीला व्यवस्थित तपासलं, पण तिला काही सुद्धा झालं नव्हतं. तिला घाम आलाय तो तापामुळे वगैरे नाही, एवढी सगळी पांघरुणं घेतल्यामुळे आलाय असं तो माझ्या कानात कुजबुजला. पण तिचं रडणं ओरडणं चालूच होतं. झोरे आणि फरिश्तेने तेवढ्याच सूप करून आणलं आणि एकामागून एक प्रत्येकजण आपला ओमे बोझगने ते घोटभर तरी प्यावं म्हणून तिची विनवणी करू लागला. पण ती काही ऐकेना. अखेर तिच्या धाकट्या मुलाने माजीदने जबरदस्तीने एक चमचाभर सूप तिच्या तोंडात घातलं. पण ती कसली खमकी, तिने ते न गिळता तसंच तोंडात साठवून ठेवलं. अखेर मुडीने तिच्या विनवण्या केल्यावर तिने त्याच्या हाताने थोडं सूप घेतलं. मग जमलेल्या मंडळींनी सुटकेचा निश्वास सोडला. असा धिंगाणा रात्रभर आणि दुसरा दिवसभर चालू होता. बाबा हाजी उगीचच नाम मात्र चक्कर मारून जात होते. उरलेला वेळ त्यांचे कुराण पठण चालू होते. मुडी, महातोब आणि मी या तिच्या नाटकाला कंटाळलो होतो. मला आणि महातोबला तर क्षणभर सुद्धा तिथे थांबायची इच्छा नव्हती. पण मुडीची परिस्थिती अवघड झाली होती. धड निघायचं तरी पंचाईत आणि थांबायचं
थरी पंचायत हे नाटक शुक्रवारची संध्याकाळ संपेपर्यंत चालूच होतं. आमच्या दुसरीकडे कुठेही जाण्याच्या बेतावर पाणी पडलं होतं. शुक्रवारी रात्री मात्र अचानक ते अल्लाच्या कृपेने खडखडीत बरी झाली आणि त्याबद्दल अल्लाला दुवा देत तिने मेशन गावी असलेल्या मशिदीत दर्शनाला जाण्याची घोषणा केली. ठरल्याप्रमाणे शनिवारी आम्ही सर्वजण मिळून तिला विमानतळावर पोचवून आलो. परत येताना बायका अश्रू ढाळत होत्या आणि पुरुष तिला असाध्य आजारातून इतक्या चटकन बरं केल्याबद्दल त्या जगन्यंत्याचे आभार मानत जपमाळ ओढत होते. मुडीने सगळ्यांसमोर काही टीका केली नाही, पण एकटं असताना मला हळूच म्हणाला, हे सगळे ना तिच्या मनाचे खेळ आहेत. ऑक्टोबर संपून नोव्हेंबर उजाडला. आता गारठा चांगलाच जाणवू लागला होता. इराणमध्ये येताना आम्ही गरम कपडे काहीच आणले नव्हते. महातोबला आणि मला थंडीचा बराच त्रास सुरू झाला, पण गरम कोट खरेदी करायचा विषय काढताच मुडीने चक्क विरोध केला. त्याला पैशाची तंगी भासत होती हे मुख्य कारण होतं. मी भावाला जे पत्र लिहिलं होतं तो बेतही धुळीला मिळाला. पत्र पोचताच, खरं म्हणजे लगेच, त्याने मम्मलच्या घरी फोन करून मुडीला सांगितलं, डॅडी खूप आजारी आहेत, त्यांना भेटायला येऊन जा. मी तिकीटं पाठवतोय, त्यावर कुठली तारीख टाकायची तेवढं फक्त सांगा. पण मुडी काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. तो फोनमध्ये किंचाळला, ती आता कधीच घरी येणार नाही, काही झालं तरी मी तिला जाऊ देणार नाही. आणि त्याने फोन दाणकण आदळला आणि नंतर सगळा राग माझ्यावरच काढला. भांडणाचं मूळ होतं पैशाची चणचण. रशीदने दवाखान्यात नोकरी देण्याचं आश्वासन पोकळच निघालं. तर राग, मुडीच्या वैद्यकीय व्यवसायाच्या परवान्याचं कामही अजून लटकलेलंच होतं. मुडीच्या म्हणण्याप्रमाणे हा सगळा दोष माझाच होता. तुझ्यावर नजर ठेवण्यासाठी मला नुसतं घरी बसावं लागतं, त्यामुळेच घराबाहेर पडून मला कामधंदा करता येत नाही. तुझ्यामुळे मी माझं स्वातंत्र्य गमावून बसलोय. तू CIA माझ्या मागे लावून दिलंस. तुझ्या माणसांनी तुझा शोध घ्यायला सुरुवात केली आहे आणि आता माझ्या विरुद्ध तक्रार केली आहे. मुडीच्या बोलण्याशी तर्कशास्त्राचा काही संबंधच उरला नव्हता. तुला असं का बरं वाटतं, मी मुद्दामच विचारलं. त्यावर त्याने अशा काही नजरेने माझ्याकडे पाहिलं की मी घाबरलेच. खरंच त्याला काय काय ठाऊक होतं मला कळायला मार्ग नव्हता. एम्बसीने त्याला पत्र पाठवून माझ्याविषयी विचारणा केली होती हे मला ठाऊक होतं, पण हे मला ठाऊक असल्याचं त्याला ठाऊक नव्हतं. की होतं? की त्यालाही ठाऊक होतं, पण माझ्यावर कितपत विश्वास टाकावा हेही त्याला आता समजत नव्हतं. मी इथून पुढे कधीही पळून जाण्याचा प्रयत्न करणारच नाही. कशावरून? असे किती दिवस माझ्यावर नजर ठेवणं शक्य होतं? मला इराणमध्ये आणण्यासाठी त्याने खोटेपणाचा, युक्त्या प्रयुक्तांचा वापर केला होता. इथे आल्यावरही मारझोडही करून झाली होती. आता माझं काय करायचं हेच त्याला कळत नव्हतं. तू आता तुझ्या आईवडिलांना एक पत्र लिही आणि त्यांना आपल्या सगळ्या वस्तू जहाजातून इकडे पाठवून द्यायला सांग. एक दिवस मुडीने हुकूम सोडला. मी पत्र लिहायला बसले खरी, पण काय लिहावं, कसं लिहावं काहीच सुचत नव्हतं. तो प्रत्येक अक्षर लिहिण्याआधी शेजारी बसून त्यात डोकं घालत होता. मी कसं तरी वाक्यांची जुळवाजुळव करून पत्र लिहिलं. मुडीचं तर समाधान व्हायला हवं आणि आईबाबांनी तर यातलं एकही अक्षर खरं मानून त्याप्रमाणे वागता कामा नये. एकदा पत्र लिहून झाल्यावर मुडी निदान महातोबसाठी गरम कोट आणायला राजी झाला. खरेदीला फक्त मी आणि महातोब, नसरीन आणि अमीर एवढेच जाणार होतो.
नसरीन माझ्यावर कडी नजर ठेवील आणि आपलं पहारेकऱ्याचं कर्तव्य चोख बजावेल याची मुडीला खात्री असल्याने त्याने घरी थांबायचं ठरवलं. तो खोलीत जाऊन झोपणार तोच फोन वाजला. फोन नसरीनने घेतला आणि माझ्याकडे वळून म्हणाली, तुझा फोन आहे. कोणीतरी बाई इंग्लिशमध्ये तुझ्याबद्दल विचारते. तिने माझ्या हातात रिसिव्हर दिला आणि ती तिथेच चिकटून उभी राहिली. हॅलो, मी हेलन बोलते आहे. पलीकडून आवाज आला. एम्बसीतल्या लोकांचा इथे फोन यावा याचं मला नवल वाटलं आणि भीती पण वाटली. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हेलन म्हणाली. तुम्हाला कुणीतरी चुकीचा नंबर दिलाय, मी म्हणाले. हेलनच्या माझी अडचण लक्षात आली. तिने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून म्हटलं, खरं तर तुला या ठिकाणी फोन करायचा नाही हे मला ठाऊक होतं, पण काय करू, कुणीतरी तुझी चौकशी करण्यासाठी खटपट करतंय, त्यामुळे आमचा नाईलाज झाला. एक तर मला फोन तरी कर किंवा लवकरात लवकर येऊन इथे भेटायला ये. तुम्ही काय बोलताय मला काही समजत नाही आहे. तुम्ही नक्कीच चुकीचा नंबर लावला आहे, मी मुद्दामच म्हणाले आणि फोन ठेवून दिला. त्या क्षणी नसरीन ही बातमी मुडीला सांगण्यासाठी आत गेली. मला तिचा इतका संताप आला, पण मी काय करू शकणार होते. मुडी खोली बाहेर आला. तो माझ्या अंगावर धावून आला. कुणाचा फोन होता, तो ओरडला. मला काय माहीत, मी चाचरत म्हणाले. कुणीतरी एक बाई होती. कोण होती देव जाणे. मुडी आता मात्र नक्की संतापला होता. ती कोण आहे ते तुला पुरतं ठाऊक आहे, तो संतापाने थरथरत म्हणाला. खरं सांग, कोण होती ती बाई. मला खरंच ठाऊक नाही रे, खरंच ठाऊक नाही आहे, मी कळकळीच्या सुरात म्हणाले. एकीकडे मी महातोबला माझ्या मागे दडवलं, कारण मुडी एक एक पाऊल टाकत पुढे येत होता. नसरीने हळूच अमीरला एका कोपऱ्यात ढकललं. ती तुझ्याशी काय काय बोलली ते सगळं मला कळलं पाहिजे. सांग, काय बोलली ती. मुडी ओरडला. कुणीतरी एक बाई बोलत होती, मी म्हणाले. तिने मला विचारलं, तू पेटीस ना. मी म्हणाले हो. त्यावर तिने विचारलं, तू आणि महातोब ठीक आहात ना. मी म्हटलं हो, आम्ही सगळे ठीक आहोत, बस एवढंच, आणखीन काही नाही. ती कोण होती ते तुला नक्की ठाऊक आहे, मुडी परत एकदा हट्टाने म्हणाला. अरे खरंच नाही. मुडीच्या आधीच झोपमोड झालेली होती. त्यात एम्बसीची सगळी भानगड मला कळलेली आहे हे त्याला माहीत नव्हतं. त्यामुळे ती बाई कोण, कुठली हे खरंच मला माहिती नसावं अशा निष्कर्षाप्रत तो आला. तरी पण माझ्या कुटुंबियांपैकी कोणीतरी माझी जोरदार चौकशी चालवली होती आणि एम्बसीच्या लोकांनी मी मम्मलच्या घरी राहत असल्याचा तपास लावला होता. या दोन गोष्टी त्याला अस्वस्थ करायला पुरेशा होत्या. हिच्यावर नजर ठेव, मुडीने नसरीनला बजावलं. मम्मललाही त्याने त्या रात्री सावधगिरीची सूचना दिली. कुणीतरी हिचा तपास करतंय. एक दिवस कुणीतरी हिला रस्त्यावरून पळवून नेईल. नंतरचे कित्येक दिवस घरातील वातावरण त्या एका छोट्याशा फोनने प्रदूषित करून टाकलं होतं. इतकं महत्त्वाचं काय बरं घडलं असेल. हेलनने चक्क इथे फोन करावा आणि तो सुद्धा मुडीच्या स्वभावाची पूर्ण कल्पना असताना. नंतरचा आठवडा फार वाईट गेला. मुडी आता माझ्यावर 24 तास नजर ठेवून होता. खरेदीला बाहेर जायचं झालं तर तो सोबत नसरीनला पाठवायचा. अखेर एक दिवस असा उजाडला की नसरीन युनिव्हर्सिटीत गेली असताना काहीतरी खरेदीला बाहेर जायची वेळ आली. पण मुडी इतका कंटाळला होता की त्याने आम्हाला दोघींना, मला आणि महातोबला जायची परवानगी दिली. मी जवळजवळ धावतच हमीदच्या दुकानात गेले आणि एम्बसीत हेलनला फोन केला. तू सांभाळून राहा, हेलन म्हणाली. 2 बायका इथे तुझी चौकशी करत आल्या होत्या. त्यांचं तुझ्या कुटुंबियांशी बोलणं झालं आहे
आणि त्यांना कसंही करून तुला इथून बाहेर काढायचं आहे. पण तू मात्र जपून, कारण त्या काहीतरी विचित्रच बोलतायत. नंतर फोन ठेवण्याआधी ती म्हणाली, सर्वात आधी तू लवकरात लवकर इथे येऊन भेट. आपल्याला बऱ्याच गोष्टींबद्दल बोलायला हवं. फोनवरच्या संभाषणाने माझ्या छातीत धडकीच भरली. ह्या बायका कोण असतील हे मला कोडं पडलं. जुडीचा तर काही नवा बेत नसेल ना? मी अनोळखी माणसांवर विश्वास तरी कसा टाकू? त्यांना माझी आणि माहतोबची सुटका करणं जमेल? हेलेनला नक्कीच त्याबद्दल खात्री नसणार. म्हणूनच तर तिने मुडीचा रोष पत्करून देखील घरी फोन करून मला सावध करण्याचा प्रयत्न केला. मला काही सुचत नव्हतं. यानंतर काही दिवसांनी घराची घंटी वाजली. खालच्या बाजूला एसीने दार उघडल्याचा आवाज आला. एक गोशातली स्त्री डॉक्टर महमूदींची चौकशी करत होती. तिला त्यांना भेटायचं होतं. मग एसीने तिला वर मम्मलच्या घरी पाठवलं. ती चादर घालून आली असली तरी ती मुळीच इराणी नव्हती हे मी ओळखलं. पण ही होती तरी कोण? मला डॉक्टर महमूदींशी बोलायचं आहे. बाहेरून तिचा आवाज ऐकताच मुडीने मला अधिक खोलीत ढकलून कडी लावली. आपण बाहेरच्या बाजूला जिन्याच्या तोंडाशी उभा राहिला. मी दाराला कान लावून बाहेरचं संभाषण ऐकू लागले. मी अमेरिकन आहे, ती स्त्री अस्खलित इंग्रजीत म्हणाली. मला मधुमेह आहे आणि इथे येऊन मी आजारी पडले. तुम्ही प्लीज माझी रक्त तपासणी कराल का? मग तिने स्पष्टीकरण दिलं. तिने एका इराणी माणसाशी लग्न केलं होतं. ती माशेद येथे राहत होती. आमे बोझर्ग जिथे यात्रेला गेली होती तेच हे ठिकाण. तिचा पती इराक विरुद्ध चाललेल्या युद्धात लढण्यासाठी गेला असल्यामुळे ती सध्या आपल्या सासरी तेहरान येथे राहत होती. मी खरोखरच फार आजारी आहे, ती काकुळतीला येऊन म्हणाली. आणि इथल्या माझ्या सासरच्या लोकांना मधुमेह म्हणजे काय रोग असतो तेच काही कळत नाही. तुम्ही मला आत्ता मदत करा प्लीज. मी आत्ता तर तुमची रक्त तपासणी काही करू शकत नाही, मुडी सावकाश म्हणाला. त्याच्या सुरावरून तो विचारात पडला असल्याचं मला जाणवलं. अजून त्याला इराणमध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना मिळाला नव्हता आणि इथे एका पेशंटला त्याची गरज होती. पैशाची तंगी तर चांगलीच जाणवत होती. या पेशंटच्या फीच्या पैशातून बरीच नड भागणार होती. पण त्याची मनस्थिती द्विधा होती. गेल्या आठवड्यात आलेला तो रहस्यमय फोन आणि आता अशी अवचित आलेली ही पेशंट बाई, तीही अमेरिकन. तुम्हाला उद्या सकाळी इथे यायला जमेल? शिवाय तुम्हाला रात्रभर उपास करावा लागेल. पण उद्या मला यायला जमणार नाही, माझा उद्या कुराणाचा क्लास आहे, ती म्हणाली. तिचं ते सगळं बोलणं मला बनावट वाटत होतं. तिच्या म्हणण्याप्रमाणे जर ती तेहरानमध्ये फक्त थोड्याच दिवसांसाठी, अगदी 1 महिन्यासाठी आली होती, तर मग कुराण शिकायच्या क्लासला ती कशाला जाईल? आणि जर ती खरोखर मधुमेहासारख्या दुखण्याने आजारी असेल तर मग डॉक्टरचं ऐकायला नको? मला जरा तुमचा फोन नंबर देऊन ठेवा, मुडी म्हणाला. म्हणजे मी नंतर तुम्हाला फोन करेन आणि मग आपण आपला वेळ ठरवू. मी तुम्हाला माझा नंबर नाही देऊ शकत, ती म्हणाली. माझ्या नवऱ्याला किंवा घरच्यांना जर कळलं की मी एका अमेरिकन डॉक्टरकडे गेले होते तर मग झालंच. पण मग तुम्ही इथे आलात कशा? टेलिफोन टॅक्सी घेऊन. बाहेर टॅक्सी थांबली आहे, ती म्हणाली. मी दारापलीकडे शहारले. एका अमेरिकन स्त्रीला एकटीला तेहरानमध्ये टॅक्सीने आरामात हिंडता येणं शक्य होतं हे मुडीला समजायला नको होतं. ती निघून गेल्यानंतर दुपारभर मुडी विचारात गढून गेला होता. मग त्याने आमे बोझर्गला माशेद येथील हॉटेलात फोन केला आणि विचारलं की तिने कोणा स्त्रीला
आमचा इथला पत्ता वगैरे दिला होता का, पण ती नाही म्हणाली. संध्याकाळी मी जवळच बसले आहे याची जराही पर्वा न करता मुडीने सगळी हकीकत मम्मल आणि नसरीनला सांगितली. शेवटी म्हणाला, ती ती नक्की CIA एजंट होती. नक्कीच आपल्या कपड्यांमध्ये फोन लपवून आली होती. हे खरं असेल? ती बाई खरंच CIA एजंट असेल? माझी अवस्था पिंजऱ्यात सापडलेल्या घायाळ जनावरासारखी झाली होती. डोक्यात स्वतःच्या आणि महातोबच्या सुटकेशिवाय दुसरा विषय नव्हता. मुडीचे ते शब्द माझ्या डोक्यात सारखे पिंगा घालत होते. अखेर खूप विचार केल्यावर एक गोष्ट मला पटली. ती बाई CIA एजंट असणं शक्यच नव्हतं. एक म्हणजे तिचं बोलणं, वागणं, थापा मारणं, पेशंट असल्याचा बहाणा हे मुळीच एखाद्या कसलेल्या एजंटचं लक्षण नव्हतं. दुसरं म्हणजे मला आणि महातोबला मुडीच्या तावडीतून सोडवून इराण बाहेर काढण्यात CIAला खरोखरच काय रस असणार होता. शिवाय CIAच्या ताकदीच्या, कर्तबगारीच्या, कुवतीच्या ज्या काही कथा आपण वाचतो तशी ती खरीखुरी आहे का, की सगळ्याच नुसत्या कविकल्पना आहेत. अमेरिकन एजंट इथे इराणमध्ये फारसं काही कर्तृत्व दाखवू शकतील असं मला वाटत नव्हतं. कारण आयातुल्लाचे स्वतःचे एजंट, सोल्जर, पोलीस आणि पासदार सर्वत्र होते. अमेरिकेच्या बंदिस्त 4 भिंतीत सुखात आणि स्वातंत्र्यात दिवस काढलेली मी, पण इथे राहिल्यानंतर माझं अमेरिकन सरकार माझ्या सुटकेसाठी काय करू शकणार होतं हे मला समजत नव्हतं. कदाचित जुडी किंवा दुकानदार हमीदकडून माझ्या परिस्थितीबद्दल त्या बाईला काहीतरी कळलं असेल आणि म्हणूनच माझा माग काढायला ती आली असेल. नुसता विचार करत राहण्याखेरीज माझ्या हातात काहीही नव्हतं. या अनिश्चिततेमुळे माझ्या मनाला खूप अस्वस्थता आली. पण त्याचबरोबर रोजच्या कंटाळवाण्या आयुष्याला थोडा विरंगुळा मिळाला. एका नव्या विचाराचा विरंगुळा. इतक्या दिवसात पहिल्यांदाच बाहेरच्या जगात कुठेतरी मला नकळत आमच्या सुटकेसाठी चक्र फिरू लागली होती. कधीतरी केव्हा तरी मी बरोबर योग्य त्या व्यक्तीला गाठेन आणि आमची सुटका करून घेईनच. मात्र हे करत असताना मुडीचा माझ्यावर अहोरात्र पहारा असतो. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. असेच एकदा काही निमित्ताने घराबाहेर पडायला मिळाल्यावर मी हमीदच्या दुकानात शिरले आणि जुडीचा मित्र रशीदला फोन लावला. हा रशीद माझी इराणमधून बाहेर पळून जायला लोकांना मदत करणाऱ्या एका माणसाची गाठ घालून देणार होता. तो मुलांना नेऊ शकत नाही. सॉरी, रशीद म्हणाला. मला एकदा स्वतःला त्याच्याशी बोलायचं आहे. प्लीज प्लीज, मी काकुळतीला येऊन म्हणाले. मी महातोबला कडेवर मांडीवर घेईन. तिचा काही त्रास होणार नाही. खरंच काही नाही त्रास होणार. छे, तो तर तुम्हालाच घ्यायला तयार नाही. तो मुळी बायकांना नेतच नाही. पुरुषांना देखील इराण बाहेर काढणं इतकं कठीण काम आहे. 4 दिवस डोंगर तुडवून पार करावे लागतात. मूल घेऊन जाणं तर अशक्य आहे. मी चांगली कणखर आहे. मी त्याला पटवून देत होते खरी, पण माझं मला तरी ते पटत होतं का? माझी तब्येत छान आहे. मी तिला कडेवर घेऊन सुद्धा वाटेल तेवढं चालेल. तुम्ही निदान माझी त्या माणसाशी गाठ तरी घालून द्या ना. पण आत्ता या क्षणी तर त्याचा काहीच उपयोग नाही. डोंगरावर बर्फ पडलाय. तुर्कस्तानची हद्द हिवाळ्यात पार करता येत नाही. आपण आज इथे थांबूया. पुढे काय झालं? बेट्टीला कोणी मदत केली का? तिला मार्ग सापडला का? हे ऐकूया पुढच्या भागात.